रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, आज आपण हडशीला जाणार आहोत। जी हडशी निसर्ग संपन्न अशा वातावरणामध्ये वसलेली आहे। हडशी हे पुणे आणि मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले तसेच मुळशी तालुक्यातील एक पर्यटन स्थळ। डोंगर घाटावर वसलेले हडशीचं विठ्ठल मंदिर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत एन्जॉय करता येईल। तसेच एक दिवसांसाठी पिकनिक या ठिकाणी मस्त आनंदात घालवता येईल असे हे ठिकाण। कारण या ठिकाणी आपल्याला छोट्या मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज तसेच महाराष्ट्रातील संतांचे एकमेव असं म्युझियम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल। एक दिवस कुटुंबासोबत फिरण्यासाठी आणि आनंदात घालवण्यासाठी यापेक्षा सुंदर जागा तुम्हाला मिळणार नाही। तर मित्रांनो, हडशीला येण्यासाठी आपण लोणावळ्या मार्गे पवनानगरवरून सुद्धा हडशीला येऊ शकतो। तसेच पुण्यावरनं हिंजवडी मुळशी या मार्गे सुद्धा हडशीला येऊ शकतात। आपण हडशी या गावामध्ये आहोत। मित्रांनो, या रस्त्याने जात असताना तुम्हाला नक्कीच कोकणामध्ये असल्याचा भास होणार, कारण ही नागमोडी रस्ते आणि आजूबाजूला असलेली उंच उंच नारळाची झाडं आपल्याला बघायला मिळतात। वरती पोहोचल्यानंतर स्टार्टिंगला उजव्या साईडला पण एक पार्किंग आहे, पण संत दर्शनाच्या पुढे गेल्यानंतर सर्वात लास्टला एंड साईडला पार्किंगची सुविधा आहे आणि पार्किंगसाठी कुठलेही पैसे पे करावे लागत नाही। प्रशस्त अशी पार्किंग आहे। आता आपण या परिसरातील मुख्य वैभव विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आणि साईंच्या मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहोत। हा मंदिराचा पुढचा परिसर आहे। याच्या आजूबाजूला दोन्ही साईडला गार्डन आहे। इथे लहान मुलं खेळू शकतात। आजूबाजूला बाकडे ठेवले आहेत, तिथे तुम्ही आरामात बसू शकतात। मंदिराच्या परिसरात सर्व ठिकाणी साऊंड लावण्यात आले आहेत। त्या साऊंडवरती अभंग, हरिपाठ नेहमी चालू असतं। त्यामुळे मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो भक्तिमय झालेला असतो आणि आपल्याला खूप प्रसन्न वाटत असतं। मंदिराचा एंट्रन्स एवढा छान आहे की मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेण्याची तुमची उत्सुकता वाढेल। मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। मंदिराचं दर्शन घेऊन आपण मस्त या ठिकाणी असलेल्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतात। मंदिराच्या परिसरात भलं मोठं लॉन आहे, तिथे बसून तुम्ही टिफिनचा आनंद घेऊ शकतात। तसेच लोक इथे पिकनिकसाठी पण येत असतात। मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर मंदिराचं वैभव पार पडतात। हे साई मंदिर आहे। तर मित्रांनो, आता आपण संत दर्शन म्युझियममध्ये जाणार आहोत, ज्यासाठी एंट्री फी मोठ्यांसाठी 200 रुपये आणि लहान मुलांसाठी 100 रुपये आहे। खूप छान असं हे म्युझियम आहे, ज्यात महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती ते एकाच ठिकाणी बघायला मिळते। देवदर्शनासोबतच रेखीव कलाकृती पण आपल्याला बघायला मिळते। या गुफेमधनं सर्वात पुढे एंट्री केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले दर्शन होतं गणपती बाप्पाचं। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला ही गुफा थेट घेऊन जाते कैलास पर्वतात। आपल्याला दर्शन होते थेट महादेव पार्वतींचे।
आणि मित्रांनो, इथून पुढच्या दृश्यासाठी ऑडिओ रेकॉर्डिंग पण लावण्यात आले आहेत. त्या पूर्वाकडून माझी सेवा पूर्ण होईपर्यंत आपण या विटेवर उभा राहा. आपण जी शिक्षा द्याल ती मला मान्य. तुझ्या मातृपितृभक्तीमुळे ती प्रसन्न झाली. देवा, आपण सदैव माझ्या सेवेसाठी उघड्या डोळ्यांनी देवाच्या पावलांचा मागोवा घेत तिथपर्यंत आला. माझा मळा आणि पण मला देवाला शोधण्यासाठी बाहेर कुठेही जावं लागत नाही. अहो, तो माझ्या हृदयात अरे कधी पंढरपुरात गेलं तर गेला नाही. आई या मळ्याच्या आकाश होऊ शकेल का? सर्व धर्म आणि सर्व जाती एक आहेत. प्रेम ही मानवता आहे. सर्व धर्म एक. श्रीराम, महाराज.
या ठिकाणी असलेल्या बोटिंग तुम्हाला 100 रुपयापासून ते 250 रुपयापर्यंत पॅकेज अवेलेबल आहेत. असे अनेक गेम तुम्ही या ठिकाणी ट्राय करू शकतात. तर मित्रांनो, आता आपली वेळ झाली होती या ठिकाणी असलेल्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये जाण्याची. या ठिकाणी असलेले ॲडव्हेंचर पार्क खूप छान आहे आणि सुटसुटीत आहे, कारण की या ठिकाणी असलेले सर्व ॲक्टिव्हिटीज आपल्याला पॅकेजप्रमाणे आपल्याला कस्टमाइज करता येतील. या ठिकाणी उजव्या बाजूला कॅन्टीन आहे. इथे तुम्हाला चहा, पाणी, नाश्त्याची सुविधा उपलब्ध होईल. इथे समोर लावण्यात आलेल्या या बॅनरवर तुम्हाला कुठली ॲक्टिव्हिटी ट्राय करायची त्यानुसार रेट देण्यात आलेले आहेत. त्यानुसार आपण इथे तिकीट काउंटरला जाऊन आपलं तिकीट काढायचं. त्यानंतर आपल्याला जी ॲक्टिव्हिटी करायची आहे त्या साईटवर जायचं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या भटकंती वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ज्यांच्यासोबत या ठिकाणी यायचं आहे त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.